Our today's topic is halogen derivatives. Before going toward our topic, we will recall some point which we have studied in 11th standard. Here one box is there and one question is asked on previous knowledge. Identify the functional group in the following compound. Here some compounds are given and we are going to identify the functional group present in that compound. You know that various types of functional groups like alcohol having OH as a functional group, aldehyde has CHO as a functional group. Same, first example, बेन्झिल ब्रोमाइड. फर्स्ट एक्झाम्पल आहे बेन्झिल ब्रोमाइड. बेन्झिल ब्रोमाइडमध्ये फंक्शनल ग्रुप जो आपल्याला बघायला मिळतो आहे तो आहे Br. नेक्स्ट आहे फ्रिऑन 12. इन दिस एक्झाम्पल Cl2 and F2 आर प्रेझेंट, मीन्स इट कंटेन Cl and F, these two functional group. Next, hexachlorobenzene. In hexachlorobenzene, 6Cl groups are present and means here Cl is a functional group. Next example, Vestrosol. Vestrosol contain Cl as a functional group. In this example, 3 Cl atoms are present. And last one, hexachlorocyclohexane. And in this example, Cl, 6Cl as a functional group. तर या पाचही एक्झाम्पलमध्ये आपल्याला जो फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय होतो आहे तो आहे Br, Cl, F आहे. हे सगळे हॅलोजन आहेत ज्याला आपण Xने इंडिकेट करतो आणि X हा फंक्शनल ग्रुप आहे हलाइडचा. ठीक आहे, X हा कोणाचा फंक्शनल ग्रुप आहे हलाइडचा. म्हणजेच आपण आज जो टॉपिक स्टडी करणार आहोत तो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह रिलेटेड विथ हलाइड. First, introduction. In this introduction, we will study definition of halogen derivative. आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन इथे शिकायची आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. तर द पॅरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज हायड्रोकार्बन. आता तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड माहिती आहेत, म्हणजे मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मीन्स विच कंटेन कार्बन ॲज अ मेन कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. आणि या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये पॅरेंट कोणाला कन्सिडर केलं जातं तर हायड्रोकार्बनला. आपण 11thला स्टडी केलेले हायड्रोकार्बन्स कुठले आहेत, अल्केन, अल्कीन, अल्काईन हे हायड्रोकार्बन्स आहेत. म्हणजेच यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये पॅरेंट असं म्हणतो किंवा द पॅरेंट फॅमिली. ऑर्गॅनिक कंपाऊंडची पॅरेंट फॅमिली कुठली आहे तर हायड्रोकार्बन ही आहे. मग आपण आता नेक्स्ट पॉईंट बघतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम or atoms in aliphatic or aromatic hydrocarbons by halogen atom or atoms result in the formation of halogen derivatives of hydrocarbons. तर halogen derivatives डिफाईन केलेले आहेत, म्हणजेच त्याचा मीनिंग इथे सांगितलेला आहे. तर रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑर ॲटम्स
आपल्याला काय करायचं आहे, तर हायड्रोजन ॲटम किंवा ॲटम्स रिप्लेस करायचे आहेत कोणामधले, तर ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधले. आता यातला तुम्हाला डिफरन्स माहिती आहे. ॲलिफॅटिक म्हणजे आपण कोणाला म्हणतो, ॲलिफॅटिक स्ट्रेट चेन कंपाऊंड. ठीक आहे, तर स्ट्रेट चेन कंपाऊंड जे आहेत ॲलिफॅटिक स्ट्रेट चेन कंपाऊंड, मग अल्केन, अल्कीन, अल्काईन हे ॲलिफॅटिकमध्ये येतात. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स हेही माहिती आहे तुम्हाला, बेन्झिन हे त्याचं एक्झाम्पल आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचं. तर ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधला हायड्रोजन ॲटम, मग इट मे बी दॅट हायड्रोजन ॲटम मे बी वन ऑर मोर. ठीक आहे, तर हे हायड्रोजन ॲटम एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम आपल्याला रिप्लेस करता येतात कोणामधले, तर ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधले बाय हॅलोजन ॲटम किंवा ॲटम्स. ठीक आहे, म्हणजे आपण सिम्पल एक्झाम्पल काय, ॲलिफॅटिकचं एक्झाम्पल मी इथे सांगते. आपण CH4 लिहिला, ज्याला आपण मिथेन असं म्हणतो. मिथेन हा काय आहे, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन आहे. ठीक आहे, या ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनमधला आपल्याला एक हायड्रोजन किंवा तुम्ही दोन पण रिप्लेस करू शकता. मी फॉर एक्झाम्पलसाठी एक हायड्रोजन रिप्लेस करते. म्हणजेच काय, तर एक हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह करतोय, तिथे आला CH3. ठीक आहे, एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला कोणामधला, CH4 मधला, मिथेनमधला हायड्रोजन रिमूव्ह केला. त्या जागी आपण काय अटॅच करणार आहोत, एक हायड्रोजन रिप्लेस केला, एक हॅलोजन अटॅच करतोय. मग एनी हॅलोजन, यू कॅन राईट एनी हॅलोजन, आय विल राईट Cl. तर Cl अटॅच केला मी, एक हायड्रोजन रिमूव्ह केला, एक हॅलोजन अटॅच केला. मग हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे किंवा एक्झाम्पल आहे, याला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनपासून तयार झालेला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. ठीक आहे, तर ही असेल त्याची डेफिनेशन. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आता या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं, जे की 2 वेजमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज कॅटेगराइज्ड मेनली इन 2 वेज. फर्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच halogen atom is bonded. The halogen derivatives are classified as haloalkane, haloalkene, haloalkyne, haloarenes. फर्स्ट क्लासिफिकेशन जे आहे हे क्लासिफिकेशन कुठल्या बेसवरती आहे, तर हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन हा पार्ट तुम्हाला समजतो. या हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड, या हायड्रोकार्बन स्केलेटनला हॅलोजन अटॅच असणार आहे, बॉन्डेड. द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आर क्लासिफाईड ॲज, मग ते कुठले आहेत, म्हणजेच काय की अशी एक्झाम्पल ज्याच्यामध्ये हायड्रोकार्बन स्केलेटनला हॅलोजन अटॅच आहे. हायड्रोकार्बन म्हणजे मी आत्ता एक्झाम्पल जे सांगितलेलं आहे, किंवा CH3, CH2, Br. या एक्झाम्पलमध्ये हा जो पार्ट आहे हा पार्ट काय आहे, हायड्रोकार्बनचा पार्ट आहे. त्याला तुम्ही हायड्रोकार्बन स्केलेटन असं म्हणू शकता. त्या पार्टला काय अटॅच आहे, तर हॅलोजन अटॅच आहे. मग अशा ची जी काही एक्झाम्पल्स आहेत यांना क्लासिफाय केलेलं आहे, ते म्हणजे हॅलोअल्केन्स, हॅलोअल्कीन, हॅलोअल्काईन अँड हॅलोअरीन. ठीक आहे, तर हे फर्स्ट क्लासिफिकेशन असेल. आता इथे काही एक्झाम्पल्स बघूयात आपण या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड होणारी एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे हॅलोअल्केन.
हा असेल अल्केनचा पार्ट, म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार आहोत, हायड्रोकार्बन स्केलेटन, आणि त्याला अटॅच असणारा एक्स, म्हणून हॅलो अल्केनचं हे एक्झाम्पल असेल. नेक्स्ट आहे, हा जो हायड्रोकार्बनचा पार्ट आपल्याला दिसतोय, इट कंटेन 1 डबल बॉन्ड, मीन्स हायड्रोकार्बन इज अल्किन. ठीक आहे, अल्किनला एक्स अटॅच आहे, म्हणून याला म्हटलं जातं हॅलो अल्किन. नेक्स्ट आहे हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइन, अल्काइनमध्ये काय असतो, ट्रिपल बॉन्ड. तर हा जो हायड्रोकार्बनचा पार्ट आहे, या हायड्रोकार्बनच्या पार्टमध्ये इट कंटेन 1 ट्रिपल बॉन्ड अँड एक्स इज ऑल्सो अटॅच, सो वी कॅन कॉल इट ॲज हॅलो अल्काइन. नेक्स्ट हॅलो अरिनचं एक्झाम्पल आहे. हॅलो अरिन्स. अरिन्स कोणाला म्हणलं जातं, तर बेन्झिन रिंगचा पार्टला, त्याला आपण अरिन्स म्हणतो. आणि हॅलोजन, हॅलो हा वर्ड हॅलोजनपासून आला, हॅलो एक्स अटॅच आहे, म्हणून हे हॅलो अरिनचं एक्झाम्पल असेल. ठीक आहे, हे फर्स्ट कॅटेगरी आणि हे त्याचे एक्झाम्पल्स. सेकंड आहे, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड ॲज. आता हे नेक्स्ट क्लासिफिकेशन जे आहे, सेकंड क्लासिफिकेशन, हे कुठल्या बेसवरती आहे, तर नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. नंबर ऑफ हॅलोजन, हॅलोजन म्हणजेच एक्स, नंबर ऑफ किती आहेत, हॅलोजन ॲटम्स किती आहेत, ह्याच्यावरनं केलेलं क्लासिफिकेशन. मग कुठलं आहे हे, तर मोनो, डाय, ट्राय और पॉली हॅलोजन कंपाऊंड असे क्लासिफिकेशन असेल. म्हणजेच मोनो हॅलोजन कंपाऊंड, डाय हॅलोजन कंपाऊंड, ट्राय हॅलोजन कंपाऊंड आणि पॉली हॅलोजन कंपाऊंड. तर फर्स्ट आहे मोनो हॅलोजन कंपाऊंड. इथे ही 2 एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, ही काय आहे, मोनो हॅलोजन कंपाऊंड, आणि हे एक्झाम्पल पण मोनो हॅलोजन कंपाऊंडचं आहे. अशी ही 2 एक्झाम्पल्स आहेत. त्यांना का आपण मोनो हॅलोजन कंपाऊंड असं म्हणतोय, बिकॉज these 2 examples contain only 1 halogen atom. In first example, CH3CH2X means there is only presence of 1 halogen atom. And in second example, बेन्झिनला X अटॅच आहे, तोही एकच आहे, म्हणून हे एक्झाम्पल काय असेल, मोनो हॅलोजन कंपाऊंडचे एक्झाम्पल्स असतील. नेक्स्ट वन आहे डाय हॅलोजन कंपाऊंड. डाय हॅलोजन कंपाऊंडमध्ये कोणाला म्हणायचं, द कंपाऊंड विच कंटेन 2 हॅलोजन ॲटम्स. म्हणजे अशी कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय आहेत, 2 हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहेत, त्यांना आपण डाय हॅलोजन कंपाऊंड म्हणतो. इथे आपल्याला 3 एक्झाम्पल्स दिलेली आहेत, फर्स्ट वन, सेकंड, थर्ड, अशी 3 एक्झाम्पल्स. या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये CH3CHXX असं आपल्याला दिसतं आहे. आणि नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये पण आपल्याला इथे 2X, इथे हे X 2 आले, आणि या एक्झाम्पलमध्ये हे 2X आहेत. या थर्ड एक्झाम्पलमध्ये इथे बेन्झिनला 2X अटॅच आहेत, म्हणून हे 3 एक्झाम्पल डाय हॅलोजन कंपाऊंडचे आहेत. आपल्याला नॉमेनक्लेचर पुढे बघायचं आहे, त्याच्यामुळे इथे जनरल असं दिलेलं आहे आणि नावंही नाही आहेत मेन्शन केलेली. तर नेक्स्ट आहे ट्राय हॅलोजन कंपाऊंड. Here in trihalogen compound, these compounds contain 3 halogen atoms. याच्यामध्ये आपल्याला 3 हॅलोजन ॲटम्स बघायला मिळतील. एक्झाम्पल इथे 2च मेन्शन केलेली आहेत. हे फर्स्ट एक्झाम्पल आणि हे असेल सेकंड एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 1, 2, 3. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 3 हॅलोजन ॲटम आहेत आणि सेकंड एक्झाम्पल 1, 2, 3 हॅलोजन. म्हणून ही दोन्ही एक्झाम्पल ट्राय हॅलोजन कंपाऊंडचे आहेत. ठीक आहे, तर इथे हे मेन 2 टाईप्स आपले झालेले आहेत. क्लासिफिकेशन फर्स्ट आपण काय करतो आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघतो आहे. मेनली कॅटेगराइज इन 2 वेज. फर्स्ट जो आहे तो म्हणजे कुठल्या बेसवरती आहे, तर हायड्रोकार्बन स्केलेटन
टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. हा फर्स्ट टाईप आहे आणि त्याच्यामध्ये कुठली आहेत एक्झाम्पल, हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काईन, हॅलो अरीन्स. आणि नेक्स्ट टाईप जो आहे तो म्हणजेच क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन दॅट कंपाऊंड. किती हॅलोजन ॲटम आहेत त्याच्यावरनं केलेलं क्लासिफिकेशन, जे म्हणजे मोनो, डाय आणि ट्राय असे 3 क्लासिफिकेशन्स इथे आहेत. आता आपल्याला पुढे जे नेक्स्ट क्लासिफिकेशन जे बघायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. आपण आता फर्दर क्लासिफिकेशन जे आहे ते फक्त मोनो हॅलोजन कंपाऊंड, जो की आपण इथे बघितलेला आहे हा टाईप, याला आपण डिटेलमध्ये पुढे स्टडी करणार आहोत. कारण आवर टॉपिक इज ओनली रिलेटेड विथ मोनो हॅलोजन कंपाऊंड, especially in that only alkyl halide we are going to study. फक्त आपल्याला मोनो हॅलोजन कंपाऊंड लागणार आहेत, त्यामध्ये मेजॉरिटी अल्किल हॅलाइडवरती पार्ट असेल. अल्किल हॅलाइड पुढे येईल तुम्हाला, पण टॉपिक जो आहे तो याच्यावरती बेस आहे. म्हणून आपण आता नेक्स्ट पॉईंट जो बघणार आहोत तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. मोनो हॅलोजन कंपाऊंड आर फर्दर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ position of halogen atom and the type of hybridization of carbon to which halogen is bonded. आता मोनो हॅलोजन कंपाऊंड जे आहेत हे मोनो हॅलोजन कंपाऊंड आपल्याला फर्दर क्लासिफिकेशन बघायचं आहे मोनो हॅलोजन कंपाऊंडचं, जे की कुठल्या बेसवरती आहे तर हॅलोजनची पोझिशन. ठीक आहे, या एक्सची पोझिशन कुठे आहे याच्यावरनं फर्दर क्लासिफिकेशन केलं आहे. आणि टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच. हा हॅलोजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, हा हॅलोजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन, याच्यावरनं मोनो हॅलोजन कंपाऊंड फर्दर क्लासिफाय केले जातात. आपण पुढे जाण्याच्या आधी एक सिम्पल पॉईंट मी इथे मेन्शन करते, तो म्हणजे की इथे जो दिलेला आहे टाईप ऑफ हायब्रिडायझेशन असा एक पॉईंट आलेला आहे, टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. आपल्याला हे पुढे हा पॉईंट लागणार आहे. तर कार्बनचा हायब्रिडायझेशनचा टाईप कसा आयडेंटिफाय करायचा, तर जेव्हा कार्बन ॲटम च्या सराउंडिंगला जर सिंगल बॉन्ड्स असतील तर तो कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड असतो, किंवा तो कुठल्या टाईपचा हायब्रिडायझेशन दाखवतो, sp3 हायब्रिडायझेशन दाखवतो. हे लक्षात ठेवा. जेव्हा कुठलाही कार्बन ॲटम सिंगल बॉन्डने सराउंड झालेला असतो, म्हणजे त्याच्या 4ही बॅलन्सेस आपल्याला सिंगल बॉन्डने सॅटिस्फाय झालेले दिसतात, तर तो कार्बन ॲटम sp3 टाईपचा हायब्रिडायझेशन दाखवतो, किंवा त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. ज्या वेळेला कार्बनच्या सराउंडिंगला एखादा डबल बॉन्ड जर आला तर हा कार्बन ॲटम sp2 टाईपचा हायब्रिडायझेशन दाखवतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट वन जो आहे तो म्हणजे कार्बनच्या सराउंडिंगला जर ट्रिपल बॉन्ड असेल तर तो कार्बन ॲटम sp हायब्रिडायझेशन दाखवतो. ठीक आहे. या ट्रिकने ही ट्रिक तुम्हाला पुढे यूज होईल. आपण आता नेक्स्ट पॉईंट जो बघतोय मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं फर्दर क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आलेला आहे अल्किल हॅलाइड्स ऑर हॅलो अल्केन. ठीक आहे. इन अल्किल हॅलाइड ऑर हॅलो अल्केन the halogen atom is bonded to sp3 hybridized carbon which is a part of saturated carbon skeleton. आता हा वर्ड जो आहे आपण फ्रिक्वेंटली यूज करणार आहोत अल्किल हॅलाइड और त्यालाच हॅलो अल्केन, पण आपण अल्किल हॅलाइड हा वर्ड मेजॉरिटी यूज केला जातो. तर अल्किल हॅलाइडमध्ये काय असणार आहे
तर हॅलोजन ॲटम हा हॅलोजन म्हणजेच एक्स आला. हा एक्स कोणाला अटॅच असणार आहे? अशा कार्बनला जो की कसा असणार आहे? sp3 हायब्रिडाइज्ड असणार आहे. ठीक आहे. विच इज अ पार्ट ऑफ, हा कार्बन कशाचा पार्ट असणार आहे? सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा पार्ट असणार आहे. सॅच्युरेटेड म्हणजेच सिंगल बॉन्डेड, आत्ताच सांगितलं मी. तर सॅच्युरेटेड जे आहे तो म्हणजेच सिंगल बॉन्डेड. हा जो काही इकडे एक्स ज्या पार्टला अटॅच असणार आहे तो पार्ट कसा असणार आहे? तर सॅच्युरेटेड असणार आहे. आणि एक्स ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन sp3 हायब्रिडायझेशन दाखवणारा असणार आहे. तर अल्किल हलाइड मे बी, मग आता हे अल्किल हलाइड कसे असू शकतात? तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असू शकतात, डिपेंडिंग ऑन द सबस्टिट्यूशन स्टेट ऑफ द कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच. ठीक आहे. आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कोणाला म्हणायचं हे 11th बघितलेलं आहे, तेच पुढे इथे मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच काय? तर अल्किल हलाइड जे आहेत हे फर्दर क्लासिफाय होतात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीमध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल बघूयात म्हणजे समजेल. फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रायमरी अल्किल हलाइडचं. एक्झाम्पल जनरल एक्झाम्पल दिलेली आहेत. एक्झाम्पल आपण पुढे बघणार, नॉमेनक्लेचरमध्ये येणारच आहेत. जनरल एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे प्रायमरी अल्किल हलाइडचं आहे. आता हा जो प्रायमरी आहे RCH2X, याच्यामध्ये R हा पार्ट तुम्हाला समजतो. R म्हणजेच अल्किल. यू कॅन पुट एनी अल्किल ग्रुप. ओके. फॉर एक्झाम्पल CH3, CH2, CH2, Cl. ठीक आहे. आरच्या जागी मी इथे इथिल ग्रुप अटॅच केला आणि हा पार्ट मी ॲज इट इज एक्सच्या जागी Cl यूज केला. तर या एक्झाम्पलमध्ये हा जो एक्स अटॅच आहे, एक्स म्हणजे Cl जो अटॅच आहे तो या कार्बनला अटॅच आहे. आणि हा कार्बन काय आहे? सिंगल बॉन्डने सराउंड झालेला आहे, म्हणजेच तो sp3 हायब्रिडायझेशन दाखवतो. आणि प्लस नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे हा कार्बन जो आहे, हा कार्बन कसा आहे? प्रायमरी कार्बन आहे. कार्बन ॲटमचे टाईप्स आपण 11वीला बघितलेले आहेत. हा कार्बन प्रायमरी कार्बन. का आपण प्रायमरी कार्बन म्हणतो? कारण हा कार्बन ऑदर एका कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा प्रायमरी कार्बन आहे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल म्हणून या एक्झाम्पलला आपण काय म्हणतोय? प्रायमरी हलाइड. प्रायमरी हलाइड म्हणजे हलाइड अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम. हेच दिस एक्झाम्पल इज प्रायमरी हलाइड. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेकंडरी हलाइड. इन सेकंडरी हलाइड I will write one example. Secondary halide. General example RCHRX हे एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे. हे जनरल आहे. आरच्या ठिकाणी आपण कुठलाही अल्किल ग्रुप लिहू शकतो. मी इथे CH3 CH CH3 आणि Cl. ठीक आहे. या आरच्या जागी मी मिथिल ग्रुप यूज केलेला आहे. आता या एक्झाम्पलमध्ये हे एक्झाम्पल आहे सेकंडरी हलाइडचं. ठीक आहे. याला आपण सेकंडरी हलाइड का म्हणतोय? कारण हा जो फंक्शनल ग्रुप आहे Cl हा या कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि हा कार्बन ॲटम कसा आहे? तर तो सेकंडरी आहे. सेकंडरी कार्बन ॲटम आहे. का आहे? कारण हा कार्बन ऑदर 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून तो सेकंडरी कार्बन ॲटम आहे. आणि या सेकंडरी कार्बन ॲटमला हा Cl अटॅच आहे, म्हणून हे एक्झाम्पल कशाचं आलं? सेकंडरी हलाइडचं एक्झाम्पल असेल.
ठीक आहे. नेक्स्ट वन जो आहे तो म्हणजे टर्शरी. आता टर्शरीमध्ये पण सेम आर आणि एक्स हे जनरल एक्झाम्पल तिथे मेन्शन केलं आहे. हा टर्शरी हलाईड आहे. आरच्या जागी मी CH3 यूज करते. CH3 अँड Br. ठीक आहे. हे एक काय आहे टर्शरी हलाईडचं एक्झाम्पल आहे. फंक्शनल ग्रुप Br. दिस Br इज अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम. बरोबर. हा कार्बन ॲटम कसा आहे टर्शरी कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. टर्शरी कार्बन ॲटमला हलाईड अटॅच आहे म्हणून हे एक्झाम्पल कशाचं असेल टर्शरी हलाईडचं एक्झाम्पल असेल. ठीक आहे. हा टर्शरी कार्बन का आहे मिडलचा कार्बन जो आहे तो टर्शरी का आहे कारण तो अदर 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून तो टर्शरी हा मिडलचा कार्बन टर्शरी झाला आणि या टर्शरी कार्बन ॲटमला Br अटॅच आहे म्हणून एक्झाम्पल टर्शरी हलाईडचं असेल. नेक्स्ट आहे अलिलिक हलाईड. अलिलिक हलाईड बघा डेफिनेशन. इन अलिलिक हलाईड halogen atom is bonded to a sp3 hybridized carbon atom next to a carbon-carbon double bond. काय असेल तर हॅलोजन इथे एक्झाम्पल मी ड्रॉ करते आधी. CH2 डबल बॉन्ड CH2X. या एक्झाम्पलमध्ये हे एक्झाम्पल अलिलिक हलाईडचं आहे. का अलिलिक हलाईडचं आहे कारण हा हॅलोजन जो की इथे X आहे हा हॅलोजन जो आहे तो या कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे. आणि हा कार्बन कुठल्या हायब्रिडायझेशन दाखवतो sp3 हायब्रिडायझेशन दाखवतो. मग अशी मी सांगितलं आहे कार्बन हायब्रिडायझेशन कसं आयडेंटिफाय कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं आयडेंटिफाय करायचं तर हा sp3 आहे का आहे कारण त्याच्या सराउंडिंगला या पर्टिक्युलर कार्बनच्या सराउंडिंगला काय आहेत सिंगल बॉन्ड आहेत म्हणून हा sp3 हायब्रिडायझ कार्बन ॲटम झाला. ठीक आहे. मग अलिलिक हलाईडच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे की हा हॅलोजन कोणाला अटॅच असेल sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल आणि याच्या नेक्स्ट जो कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असेल या दोघांच्या नंतर काय येणार आहे कार्बन डबल बॉन्ड आलेला आहे. अशी जी एक्झाम्पल्स असतात यांना अलिलिक हलाईड म्हणायचं. हे एकच एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल आहे पण अशी बरीचशी एक्झाम्पल्स आहेत ज्यांना आपण अलिलिक हलाईड म्हणू शकतो. आपल्या डेफिनेशन काय लक्षात ठेवायची आहे तर हॅलोजन म्हणजेच X अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन डबल बॉन्ड. X असणार आहे बघा मी परत सांगते काय आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2X. हॅलोजन असेल हा आला हॅलोजन कोणाला अटॅच आहे या कार्बनला जो की sp3 आहे आणि या कार्बनच्या म्हणजे sp3 कार्बनच्या नेक्स्ट पार्ट जो आहे इट कंटेन डबल बॉन्ड. अशा एक्झाम्पलला अलिलिक हलाईड असं म्हणायचं. आता इथे नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झिन रिंग दिसतो आपल्याला तर हे पण बघा कसं येईल तर इथे हॅलोजन ॲटम आला. हा हॅलोजन ॲटम इथे असणाऱ्या कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे. आणि हा कार्बन काय आला sp3 हायब्रिडाइज्ड आला. ठीक आहे. sp3 का म्हणते कारण तो सराउंड कसा झालेला आहे सिंगल बॉन्डने हे लक्षात घ्या. इकडे सिंगल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड आहे आणि अजून एक व्हॅलन्सी जी की Hने अटॅच झालेली असणार आहे हे समजेल तुम्हाला. ठीक आहे. चारही कार्बनच्या व्हॅलन्सी सिंगल बॉन्डने आहे
आणि याच्या नेक्स्ट जो की इथे पार्ट दिसतोय डबल बॉन्ड आला. ठीक आहे, हा डबल बॉन्ड या साईडलाही येऊ शकतो, त्यालाही तुम्ही अलेलिक हलाइड असं म्हणू शकता. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल असेल अलेलिक हलाइडचं. नेक्स्ट आहे बेन्झिलिक हलाइड. बेन्झिलिक हलाइड डेफिनेशन बघा. इन बेन्झिलिक हलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू अ sp3 hybridized carbon atom which is further bonded to an aromatic ring. ठीक आहे, बेन्झिलिक हलाइड कशाला म्हणायचं तर हॅलोजन ॲटम हा इथे हा हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे आणि फर्दर बॉन्डेड टू ॲन ॲरोमॅटिक रिंग. आणि हा sp3 कार्बन फर्दर कोणाला अटॅच आहे तर ॲरोमॅटिक रिंगला, म्हणजेच कोणाला बेन्झिनला. त्यांना ती अशी जी काही सगळी एक्झाम्पल्स आहे त्यांना बेन्झिलिक हलाइड म्हणायचं. ठीक आहे, बेन्झिलिक हलाइड कंडिशन बघा, लक्षात घ्या. कंडिशन काय असणार आहे की हॅलोजन असेल, हॅलोजनच्या नेक्स्ट काय हवं आहे आपल्याला, असा कार्बन जो की sp3 असेल. ठीक आहे, sp3 हायब्रिडाइज्ड असणार आहे. आता इथे या एक्झाम्पलमध्ये तो sp3 आहे का, कारण सिंगल बॉन्ड आहेत. या कार्बनच्या सराउंडिंगला 4 सिंगल बॉन्ड आहेत म्हणून तो sp3 असेल. आणि या sp3 कार्बनच्या नेक्स्ट काय आली, बेन्झिन रिंग असेल. तर अशा एक्झाम्पल्सला बेन्झिलिक हलाइड असं म्हणायचं आहे. सेकंड एक्झाम्पल या एक्झाम्पलमध्ये बघा, तर इथे आपल्याला हा X दिसतोय, हा X या कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे, आणि हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे. ठीक आहे, आणि हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन कोणाला अटॅच आहे, फर्दर बॉन्डेड टू ॲन ॲरोमॅटिक रिंग. बरोबर, म्हणजेच X आहे, X कोणाला अटॅच आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे आणि तो कार्बन बेन्झिन रिंगला अटॅच आहे. यांना म्हणायचं बेन्झिलिक हलाइड. ठीक आहे, आता इथे पण हा जो सेंटरचा कार्बन आहे, हा सेंटरचा कार्बन बघा, त्याच्या सराउंडिंगला आपल्याला 4 सिंगल बॉन्ड दिसत आहेत. म्हणजेच तो काय झाला तर बेन्झिलिक हलाइड, तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल आणि एक्झाम्पल आलं बेन्झिलिक हलाइडचं. ठीक आहे, नेक्स्ट आहे नेक्स्ट टाईप विनिलिक हलाइड. विनिलिक हलाइड. In vinylic halide, halogen atom is bonded to a sp3 hybridized carbon atom of aliphatic chain. विनिलिक हलाइडलाच आपण हॅलो अल्कीन असं म्हणतो. आता हॅलो अल्कीन आला म्हणजेच आपल्याला समजतं की इथे स्पेलिंगमध्ये ALKENE म्हणजेच डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. हायड्रोकार्बनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. आता विनिलिक हलाइड कशाला म्हणायचं तर ज्याच्यामध्ये काय असेल, हॅलोजन कोणाला अटॅच असेल, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल ऑफ ॲलिफॅटिक चेन. ठीक आहे, तर विनिलिक हलाइड हॅलो अल्कीन असंही म्हणतो. इथे एक एक्झाम्पल ते मेन्शन केलेलं आहे, हे पर्टिक्युलरली हॅलो अल्कीनमध्ये येणार. ठीक आहे, हा इकडे ॲरोमॅटिकमध्ये जातो. तर या एक्झाम्पलमध्ये हॅलो अल्कीन हा X जो आहे या कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे, या कार्बनला. आणि हा कार्बन जो आहे याचा हायब्रिडायझेशन काय असेल आता, sp2. का sp2, कारण त्याच्या सराउंडिंगला काय आलेलं आहे, इकडे बघा X आलेला, इकडे H आहे आणि इथे डबल बॉन्ड आलेला आहे. ठीक आहे, सराउंडिंगला बघायचं, त्याच्या कार्बनच्या सराउंडिंगला एक डबल बॉन्ड आलेला आहे म्हणजे तो
sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. मग डेफिनेशननुसार काय आलं, एक्स कोणाला अटॅच आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे. ठीक आहे. मग अशा एक्झाम्पल्सला आपण काय म्हणायचं, व्हिनिलिक हलाइड किंवा हॅलो अल्किन. आता इकडे हे जे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये पण बघा, ही आली बेन्झीन रिंग इंडिकेट केलेली आहे आणि हा एक्स इथे असणाऱ्या कार्बनला अटॅच आहे आणि हा कार्बन सराउंड झालेला आहे 1 डबल बॉन्डने. ठीक आहे. म्हणजे हा जो आहे तो कसा आला, sp2 हायब्रिडाइज्ड, म्हणजे एक्स अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हिनिलिक हलाइड. ठीक आहे. नेक्स्ट आहे हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइनमध्ये काय असेल, अल्काइन वर्डवरनं आपल्याला समजतं की ट्रिपल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत. वेन हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू अ sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम इट इज अ हॅलो अल्काइन. ठीक आहे. एक्झाम्पल आहे CH ट्रिपल बॉन्ड CX. एक्सच्या जागी तुम्ही कुठलाही हॅलोजन लिहू शकता. इथे हा एक्स या कार्बनला अटॅच आहे आणि हा कार्बन कुठलं हायब्रिडायझेशन दाखवेल, sp हायब्रिडायझेशन दाखवेल. कसा ओळखायचा तो sp, या कार्बनच्या सराउंडिंगला काय आला, इथे एक ट्रिपल बॉन्ड आला. ठीक आहे. म्हणजे तो काय असेल, sp हायब्रिडाइज्ड कार्बन. म्हणजेच याला हॅलो अल्काइन म्हणायचं. हॅलो अल्काइनची डेफिनेशन काय असेल, वेन हॅलोजन ॲटम अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम इट इज अ हॅलो अल्काइन. लास्ट टाईप आहे अरिल हलाइड ऑर हॅलो अरिन्स. ठीक आहे. आता अरिल हा पार्ट जो आहे, जसं आपण म्हणतो बघ, अल्किल हलाइड असं म्हणतो, अल्किल. ठीक आहे. अल्किल हलाइड, अल्किल म्हणजे R आणि X असं म्हणतो आपण. सिमिलरली अरिल हा जो पार्ट आहे, अरिल हलाइड, हा जो अरिल हलाइड आहे हा कुठून आला, तर ॲरोमॅटिकपासून आलेला, म्हणजेच बेन्झीन रिंग. ठीक आहे. तर बेन्झीनला हलाइड अटॅच असणारे अरिल हलाइड. म्हणजे जसं आपण आरचं एक्झाम्पल काय लिहितो, एक एक्झाम्पल CH3 असं लिहिलं, म्हणजे CH4चं कन्वर्जन आपण CH4मधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला, एक एक्स अटॅच केला. सिमिलरली बेन्झीनमधला काय करतोय आपण, एक H रिमूव्ह करतोय आणि त्या जागी काय अटॅच करतो, एक्स. म्हणजे हा एक H रिमूव्ह केल्यानंतरचा जो पार्ट आहे त्याला अरिल असं म्हणायचं. ठीक आहे. मग अरिल हलाइड, तर फर्स्ट एक्झाम्पल इथे आपल्याला हे बघायला मिळते, अरिल हलाइड. अरिल हलाइड म्हणजेच काय, हॅलोजन ॲटम इज डिरेक्टली बॉन्डेड टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंग ही गरजेची आहे. ठीक आहे. ॲरोमॅटिक रिंगमध्ये काय असणार आहे, एक्स हा ज्या कार्बनला अटॅच आहे तो कसा असणार आहे, sp2 असेल आणि तो sp2 कोणाचा असेल, बेन्झीन रिंगमधला असेल. त्यांना म्हणायचं आहे अरिल हलाइड किंवा हॅलो अरिन्स. ठीक आहे. इथे अनदर एक्झाम्पल जे आहे, या एक्झाम्पलमध्ये एक्स दिसतोय आपल्याला. हा एक्स कोणाला अटॅच आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला आहे आणि तो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन कुठे येतो, तर ॲरोमॅटिक रिंगमध्ये आहे. ठीक आहे. म्हणून ही दोन्ही एक्झाम्पल्स आहेत अरिल हलाइडची. ठीक आहे. तर आपण इथे थांबूयात. थँक्यू.